पाहिलं तर अक्षय सोबत निमिष पाहायला मिळतोय। निमिष सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच इथे एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल या दोन फलंदाजांना। तर रिलायन्स नागगाव संघ, चला आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। 1:30 वाजायला आलेला आहे, तरी विनंती असेल की रिलायन्स नागगाव संघ आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। दोन सलामीची जोडी आपण पाहतोय अलीदादा पुरस्कृत नौकार संघाच्या माध्यमातून। आणि सर्व संघांना एक सूचना असेल की मैदानामध्ये आपण पाहिलं तर गार्ड बदलायचा नाही आहे, त्याचप्रमाणे कोणताही खेळाडू बॅट घेऊन जायचं नाही आहे, अन्यथा पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे। सर्व संघांना याची सूचना आहे। सामने आपले पाहिले तर लाईव्ह टेलिकास्ट केले जात आहेत आणि शूज कंपल्सरी असणार आहेत प्रत्येक खेळाडूसाठी। शूज नसले तर नक्कीच इथे 2 धावांची पेनल्टी देण्यात येते। काल सुद्धा आपण पाहिलं तर हशुरे संघांना 4 धावांची पेनल्टी देण्यात आली होती, तर इथे नोंद घ्यायची आहे। शूज कंपल्सरी असणार आहे प्रत्येक खेळाडूसाठी, त्याचप्रमाणे मैदानामध्ये गार्ड बदलायचं नाही आहे। आणि नवीन चेंडू पाठवून द्यायचा आहे मैदानामध्ये। तर रिलायन्स नागगाव संघ, चला अनुज राऊत आपण त्वरित यायचं आहे मैदानामध्ये, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे। आधीच आपण पाहिलं तर खूप उशीर झालेला आहे। सामने आपल्याला पाहिलं तर आजच्या दिवसामध्ये आपला लॉर्ड्स खेळवायचा आहे। उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस असणार आहे। उद्याच्या दिवशी आपण पाहिलं तर या स्पर्धेकडे अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी आपण पाहिलं तर ही स्पर्धा पूर्ण करायची आहे। चला रिलायन्स नागगाव संघ, चला आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। प्रसाद 11 अलिबाग आयोजित क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। कालच्या दिवसात या स्पर्धेला सुरुवात झाली आणि चांगल्या प्रकारचे क्रिकेट आपण पाहिलं तर क्रिकेट रसिकांसाठी एक सुवर्ण मेजवानी आपण पाहतोय। या वर्सुली बीचवर एक चांगल्या प्रकारची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय। लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते। आजच्या दिवसातील आपण पाहिलं तर तिसरा सामना रिलायन्स नागगाव विरुद्ध अलीदादा पुरस्कृत नौकार या दोन संघादरम्यानची लढत आपण पाहतोय। दोन्ही संघांचा विचार केला तर नक्कीच अलिबाग तालुक्यातील मोठे संघ आहेत, दादा संघ आहेत, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच सामना रोमहर्षक पाहायला मिळणार, यात कोणतीच शंका नसणार आहे। दोन्ही संघाने आपण पाहिलं तर आजपर्यंत क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवलंय। नौकार संघाचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत। त्याचप्रमाणे नौगाव संघामध्ये सुद्धा आपण पाहिलं तर नौगाव संघ म्हटलं की नक्कीच अलिबाग तालुक्यातील क्रिकेटची पंढरी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं तोच नौगाव संघ आपण पाहतोय। तर नौगाव संघ, चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। अलीदादा पुरस्कृत नौकार संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय सलामीची जोडी मैदानावर अक्षय पाटील उर्फ मोन्या पाहायला मिळतोय आणि निमिष पाहायला मिळतोय। अक्षय पाटील आणि निमिष पाटील आपण पाहतोय सलामीची फलंदाजीची जोडी नौकार संघाच्या माध्यमातून। तर रिलायन्स नागगाव संघ, कृपया वेळ दवडायचा नाहीये, आपल्याला वारंवार पुकार करतोय, आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये। खूप वेळ गेलेला आहे, आपण पाहिलं तर सामना संपून बराचसा वेळ झालेला आहे, तरी विनंती असेल की आपण त्वरित मैदानामध्ये क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे रिलायन्स नागगाव संघ। त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर नक्कीच सर्व संघाने एक सुवर्ण संधी आहे। दिनांक आपण पाहिलं तर 13, 14, 15, 16 मार्च 2021 रोजी
सुरेश गोपाळ पाटील पुरस्कृत व प्रतीक पाटील फाउंडेशन कुरुळ आयोजित शेका पक्ष चषक आयोजित केला आहे. कुरुळच्या आझाद मैदानावर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणार आहे ते अर्थात 1,00,000 रुपये व चषक. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 व चषक. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहिलं तर 25,000 व चषक. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर उत्कृष्ट फलंदाज बॅट व चषक आहे. उत्कृष्ट गोलंदाज शूज व चषक आहे. आणि मालिकावरीसाठी आपण पाहिलं तर सायकल व चषक आहे. प्रवेश फी आपण पाहिलं तर 10,000 रुपये असणार आहे. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर 8 संघ हे टीम टू टीम पद्धतीने खेळत येतील. 8 संघ हे गाव टू गाव पद्धतीने खेळत येणार आहेत. 8 संघ आपण पाहिलं तर ओपन पद्धतीने खेळवण्यात येतील आणि 8 संघ हे 40+ ओपन पद्धतीने खेळवण्यात येतील. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. संपर्कासाठी आपण पाहिलं तर सुमित पाटील त्याचप्रमाणे प्रशांत मोहरे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. चला रिलायन्स नवगाव संघ चला आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानामध्ये. अलीदादा पुरस्कृत नौकार संघाच्या माध्यमातून अक्षय पाटील आणि निमिष आपण पाहतोय हे दोन फलंदाज मैदानावर आपण पाहतोय. चला सामन्याला त्वरित सुरुवात करायची आहे. पंच गौरव कोळे त्याचप्रमाणे प्रसाद पिळणकर. खूप उशीर झालेला आहे. अजून आपण पाहतोय तर बरेच सामने खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. रिलायन्स नवगाव संघ आपण पाहतोय प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले नाणेफेकी जिंकून आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी ते अर्थात अलीदादा पुरस्कृत नौकार संघाला. पहिले 2 षटक आपण पाहिले तर पॉवर प्लेचे षटक असणार आहेत. त्यामुळे आपण पाहिले तर या पॉवर प्लेच्या षटकाचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे तो अर्थात अलीदादा पुरस्कृत नौकार संघाला. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर एक घातक असे फलंदाज आहेत. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची कामगिरी ते करून दाखवावी लागेल. तर रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिले षटक घेऊन अनुज राऊत येतोय. अनुज राऊत खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर एक युवा खेळाडू आहे. परंतु त्याने मागील 3 ते 4 वर्षांचं आपण पाहिलं तर अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये एक आपली वेगळी छाप सोडले. एक चांगल्या प्रकारची कामगिरी आपण पाहिलं तर त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्ण रिलायन्स नवगाव संघासाठी तो देत असतो. एक अष्टपैलू खेळाडू आहे. सामन्याला सुरुवात होते. लेट्स प्ले. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि पहिला चेंडू आपण पाहतोय आसमान दाखवलंय अनुजला. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. पाटील आपल्या रंगात दिसतोय कारण का निमेशने आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर एक आक्रमक फटका मारलाय आणि या 6 धावेने आपण पाहिलं तर अकाउंट ओपन होईल ते अर्थात अलीदादा पुरस्कृत नौकार संघाचं. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतो. यावेळी अप्रतिम दर्जाचा चेंडू आपण पाहतोय. थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण परंतु आपण पाहिलं तर नक्कीच इथे धाव कोणती येत नाहीये. निर्धाव चुंच नक्कीच सांगता होते. संघाची धावसंख्या ते स्थिरावेल ते अर्थात 6 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर पहिलं चालू आहे आणि या पहिल्या षटकाचा विचार केला तर नक्कीच पॉवर प्लेचा षटक आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं आहे ते अर्थात रिलायन्स नवगाव संघासाठी. पुन्हा एकदा पाहतोय नक्कीच यावेळी चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. एक चांगलं कमबॅक पाहायला मिळालं ते अर्थात गोलंदाज अनुज राऊतच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच षटकार आल्यानंतर नंतरचे 2 चेंडू आपण विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारचे पाहायला मिळतात.
संघाची धावसंख्या ते सिराविल ती अर्थात बिनबाद 6 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय. नक्कीच यावेळी चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी सुरेख फटका. फलंदाज निमिष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. डावखोरा फलंदाज नक्कीच पुरेपूर फायदा घेताना दिसतोय. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय. झेल मात्र होत नाहीये. एक धाव तर नक्कीच येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण करण्यात यशस्वी होतोय. तो अर्थात नवकार संघ एक चांगली रणमित विकेट मैदानावर पाहायला मिळते. ती अर्थात निमेश पाटील आणि अक्षय पाटीलच्या माध्यमातून या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. ती अर्थात 14 धावा धावफलकावर लागतायत. शेवटचा चेंडू आणि शिल्लक आहे या षटकातील. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहतोय. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका. क्षेत्ररक्षक निखिल तिथे त्यांना दिसतोय. चांगला क्षेत्ररक्षण पाहतो निखिलच्या माध्यमातून 2 धावा तर नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत. कुठेतरी आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिले समाप्त होईल आणि षटक क्रमांक पहिल्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर अनुज राऊत थोडासा महागडा ठरतोय. पहिल्या षटकातील आपण विचार केला तर पॉवर प्लेच्या षटकातील पुरेपूर फायदा घेताना दिसत आहेत हे दोन्ही फलंदाज. आणि संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच बिनबाद 16 धावा धावफलकावर लागत आहेत. एक चांगली धावसंख्या आपण पाहतोय अली ददा पुरस्कृत नौकार संघाच्या माध्यमातून. अजूनही आपण विचार केला तर नक्कीच पॉवर प्लेच्या षटकातील एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. त्यामुळे अर्थात आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. ती अर्थात अली ददा पुरस्कृत नौकार संघाला. नवीन षटक बघूया रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून कोणता खेळाडू घेऊन येतोय. तर रिलायन्स नवगाव संघ चला वेळ दौडायचा नाही आहे. त्वरित टीम मीटिंग घ्यायची नाही आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचं आहे आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. चांगली कामगिरी आपण पाहतोय पहिल्या षटकामधील निमिष राऊतच्या माध्यमातून निमिष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. रिलायन्स नवगाव संघ आपला 12वा खेळाडू अथवा प्रतिनिधी कृपया व्यासपीठावर पाठवून द्यायचा आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आपण पाहतोय जयेश येतोय. हॅलो.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर आपण पाहिलं तर अलीदादा पुरस्कृत नौकार संघाची धावसंख्या बिनबाद 16 धावा धावफलकावर आल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिले आणि सांघिक दुसरं षटक घेऊन जयेश येतोय. जयेश बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय ॲज पर रूल नंबर 22 वाईट डिलिव्हरी. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक इथे 22चा अवलंब केला जातोय. अवंतर स्वरूपाने आपण पाहिलं तर धावफलकावर एक धाव नक्कीच येते आणि या एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 17 पर्यंत. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. नक्कीच इथे चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. चांगला फटका आपण पाहतोय अक्षय पाटील उर्फ मोन्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पाहतोय अखूट टप्प्याचा चेंडू आणि यावेळी नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. सहा धावा नक्कीच येत आहेत. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 2 मोठे फटके पाहायला मिळत आहेत. जयेशवर पूर्णपणे हल्लाबोल चढवलाय. जयेशचा खरपूर समाचार घेतलाय. फलंदाज मोन्या याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर तब्बल 27 धावा धावफलकावर येत आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. पूर्णपणे आपण पाहिलं तर मोन्या एक आक्रमक रूप धारण केले मैदानामध्ये. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळते मोन्याच्या बॅट मधून. परंतु यावेळी मात्र आपण पाहतोय स्वेर चेंडू. अवंतर स्वरूपाने धावफलकावर एक धाव नक्कीच येते. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती अर्थात 34 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं चालू आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एक चांगलं कमबॅक आपण पाहतोय जयेशच्या गोलंदाजच्या मार्कवर. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर स्थिरावेल ती अर्थात 34 पर्यंत. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. याच पद्धतीची गोलंदाजी करावी लागेल ती अर्थात जयेश याला, कारण का समोर आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज आहे. त्यामुळे एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. हॅलो. पुन्हा एकदा पाहतोय एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नक्कीच त्यांना दिसत नाही आहे. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. षटकांचा इथे खेळ समाप्त होईल. अर्थात पहिल्या पॉवर प्लेच्या षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या पॉवर प्लेच्या षटकांचा पुरेपूर फायदा घेतलाय तो अर्थात अलीदादा पुरस्कृत नौकार संघाने. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 38 धावा धावफलकावर आल्यात. उर्वरित आपण पाहिलं तर पहिल्या सत्रामधील 3 षटकांचा खेळणं बाकी आहे. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतो एकविरा थळ विरुद्ध रेवदंडा या दोन संघांदरम्यानची लढत आहे. तरी दोन्ही संघांना विनंती असेल की आपली टीम लिस्ट घेऊन यायचं आहे व्यासपीठावर. एकविरा थळ आणि रेवदंडा टीम लिस्ट घेऊन यायचं आहे. आपले सामने लाईव्ह टेलिकास्ट केली जात आहेत. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून निवास गावंड येतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरा षटक घेऊन निवास सुद्धा आपण पाहिलं तर एक चांगला गोलंदाज आहे. रिलायन्स नवगाव संघाकडून सातत्यपूर्ण एक चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची कामगिरी या सामन्यामध्ये पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय गोलंदाज निवास याचा. बघूया इथे निवास कशा प्रकारची गोलंदाजी करेल या मैदानावर. राईट टर्म राउंड द विकेट.
पहिला चेंडू आपण पाहतो नक्कीच मोठा फटका निखिल तेथे त्यांना दिसतोय आणि ते कोणती चूक करत नाही आहे. फलंदाज निमिष पाटील बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागेल तो अर्थात अलीदादा पुरस्कृत नौकार संघाला. निमिष पाटील सारखा एक मोठा फलंदाज तंबूत परतेल. त्यानंतर आपण पाहिलं तर निमिष बाजनंतर सुमित भगत येतोय मैदानामध्ये. सुमित भगत नक्कीच आपण पाहिलं तर एक चांगला फलंदाज आहे. कित्येक सामने आपण पाहिलं तर नौकार संघासाठी एक हाती लढून दिलेत. आज बघूया इथे मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मोन्या सुद्धा आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. मागील षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच एक चांगल्या प्रकारची फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. इथे पहिला मोठा ब्रेक थ्रू मिळवून देण्यात यश आले ते अर्थात गोलंदाज निवास याला. रॅट मोर द विकेट. डान्सिंग डाऊन द खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक हेमंत पाटील ते त्यांना दिसतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव तर जोर आले. दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील पूर्ण करण्यात यश आले ते अर्थात नौकार संघाला. या 2 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 40 धावा धावफलकर लागतायत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 चालू आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक चांगली सुरुवात आपण पाहतोय गोलंदाज निवास गावंडच्या माध्यमातून. निवास बघूया इथे या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी निवासच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. 2 धावा खर्च करत एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलंय. षटकातील पुढील चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय चांगला फटका. नक्की चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. सुरेख फटका आपण पाहतोय मोन्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या 6 धावांनी आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 46 धावा धावफलकर लागतायत. पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका. बॅक टू द बॉल खेळून काढलेला फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. मिळतोय मोन्याच्या बॅट मधून एक अप्रतिम दर्जाची कामगिरी आपण पाहतोय. फलंदाज मोन्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 52 धावा धावफलकर येत आहेत. पुन्हा एकदा पाहतो डान्स डाऊन द खेळण्याचा प्रयत्न. अनुज राऊत तिथे त्यांना दिसतोय परंतु आपण पाहिलं तर गचाळ क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहतोय मोठा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक त्यांना दिसत नाहीये. सॉरी दिसतोय नक्कीच राहुल बेंडे दिसतोय तिथे. एक धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 57 धावा धावफलकर येत आहेत. 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 3 षटकांमध्ये विचार केला तर नक्कीच एक आक्रमक खेळी पाहायला मिळते ती अर्थात नौकार संघाच्या माध्यमातून. मोने आपण पाहिलं तर नक्कीच आतापर्यंत 4 षटकार आणि 3 चौकाराच्या मदतीने एक चांगल्या प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. तब्बल आपण पाहिलं तर 39 धावांवर खेळतोय मोन्या. एक चांगल्या प्रकारची इनिंग आपण पाहतोय. उर्वरित आपण पाहिलं तर 2 षटकांचा अजूनही खेळ येणं बाकी आहे पहिल्या सत्रामधील. या 2 षटकांचा विचार केला तर नक्कीच कुठेतरी एक चांगल्या प्रकारची कामगिरी करून दाखवावी लागेल ते अर्थात रिलायन्स नवगाव संघाला. कारण का आपण पाहिलं तर येणारे 12 चेंडू आहेत. या 12 चेंडूंचा विचार केलात तर पूर्णपणे आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. रिलायन्स नवगाव संघ चला वेळ दौडायचा नाही आहे. आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे. शेवटचे आपण पाहिले तर 12 चेंडू शिल्लक आहेत.
पहिल्या सत्रामधील, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच इथे कुठेतरी एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती अर्थात रिलायन्स नवगाव संघाला. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय एकविरा थळ विरुद्ध रेवदंडा या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. एकविरा थळ संघाचा विचार केला तर नक्कीच यावर्षी एक तोफानी फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहतोय. चांगल्या प्रकारची कामगिरी या वर्षात या संघाने केले आणि दुसरीकडे विचार केला तर नक्कीच रेवदंडा संघ सुद्धा एक चांगल्या प्रकारचा संघ आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षट घेऊन राहुल बेंडे येतोय. राहुल बेंडे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर वर्षांचा अनुभव असलेला खेळाडू, ज्याने नवगाव संघासाठी आपण पाहिलं तर नक्कीच कित्येक वर्ष क्रिकेट खेळलाय. आज बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक आपण पाहतोय अक्षय पाटील मोन्या पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय सुमित भगत पाहायला मिळतोय. सुमित भगत आणि मोन्या आपण पाहिलं तर नवखार संघाचे हे दोन महत्त्वपूर्ण फलंदाज मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर रिलायन्स नवगाव संघ वेळ दौडायचा नाही आहे, भरपूर वेळ झालेला आहे षटक संपून, तरी विनंती असेल की वेळ दौडवू नका रिलायन्स नवगाव संघ. तरी सामन्याला सुरुवात करायची आहे. राहुल बेंडे बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी करावी लागेल ती अर्थात राहुल बेंडे याला, कारण का 3 षटकांनंतर आपण पाहिलं तर तब्बल 57 धावा धावफलकार आल्यात. त्या अर्थात अलीदत्ता पुरस्कृत नवखार संघाच्या एक चांगल्या प्रकारची फलंदाजी पाहायला मिळते त्या अर्थात नवखार संघाच्या माध्यमातून. कुठेतरी आपण पाहिलं तर रिलायन्स नवगाव संघ खूप वेळ दौडवतोय, तर विनंती असेल की रिलायन्स नवगाव संघ वेळ दौडायचा नाही आहे, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. आजच्या दिवसामध्ये हा लॉर्ड्स खेळवायचा आहे. पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपण पाहतोय रिलायन्स नवगाव विरुद्ध अलीदत्ता पुरस्कृत नवखार संघ या दोन संघादरम्यान लढत आपण पाहतोय. षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय, परंतु इथे मात्र आपण पाहतोय नक्कीच एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते ती अर्थात राहुल बेंडेच्या माध्यमातून. निर्धाव चेंडूची सांगता होते. एक चांगला चेंडू आपण पाहतोय पूर्णपणे बीट करण्यात यश आले ते अर्थात गोलंदाज राहुल याला. संघाची धावसंख्या मात्र स्थिरावेल ते अर्थात 57 पर्यंत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर चौथं चालू आहे आणि चौथ्या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक चांगली सुरुवात म्हणता येईल ती अर्थात गोलंदाज राहुल बेंडेच्या माध्यमातून. या षटकाचा विचार केला तर नक्कीच एक कंजूसी गोलंदाजी करावी लागेल ती अर्थात राहुल बेंडे याला. समोर आपण पाहिलं तर अक्षय सारखा एक मोठा फलंदाज. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा पाहतोय या अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानावर पाहायला मिळते. बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव फेकला जातोय. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिले तर बीट करण्यात यश आले. चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय आणि ही गोलंदाजी होणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे ते अर्थात रिलायन्स नवगाव संघाला. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 1 बाद 57 धावा धावफलकार आल्यात. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पूर्णपणे आपण पाहिलं तर नक्कीच मोन्याला पारखून घेतले गोलंदाज राहुल बेंडे याने. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर 3 चेंडू नक्कीच निर्धाव फेकलेत. कुठेतरी आपण पाहिलं तर एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते ती अर्थात रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून अर्थात राहुल बेंडेच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय फुल टॉप त्या चेंडू झेल होणार का? झेल मात्र होतोय. फलंदाज मोन्या बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. दुसरा धक्का लागेल तो अर्थात अलीदत्ता पुरस्कृत नवखार संघाला. एक महत्त्वपूर्ण फलंदाज तंबूत परतलाय. नक्कीच कुठेतरी आपण पाहिलं तर राहुलचं कौतुक करावं लागेल. एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळते. पूर्णपणे आपण पाहिलं तर मॅच मध्ये आणून दिले ते अर्थात रिलायन्स नवगाव संघाला.
संघाची धावसंख्या मात्र आपण पाहिली तर 2 बाद 57 धावफलकावर आल्यात। या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत एकही धाव खर्च केले नाही आहे, ते अर्थात गोलंदाज राहुल याने। नवीन फलंदाज आपण पाहतोय राजा पाटील येतोय मैदानामध्ये नॉन स्ट्राईक एंडला, तर ऑन स्ट्राईक आपण पाहतोय सुमित भगत। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत षटकातील पुढील चेंडू। चांगला चेंडू आपण पाहतोय, पुन्हा एकदा पाहायला मिळतोय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज सुमित याचा। एक धाव तर नक्कीच मिळणार या चेंडूवर। या एका धावेने आपण पाहिलं तर भरपूर वेळानंतर थोडीशी धावसंख्या आगेकूच करेल। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 58 धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 चालू आहे आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे कंजूसी गोलंदाजी केले गोलंदाज राहुल बेंडे याने, आणि ही गोलंदाजी आपण पाहिलं तर तितकंच होणं गरजेचं होतं, ते अर्थात रिलायन्स नवगाव संघाला। ऑन स्ट्राईक आपण पाहतो नवीन आलेला फलंदाज राजा पाटील पाहायला मिळतोय। शेवटचा चेंडू या षटकातील। अप्रतिम दर्जाची गोलंदाजी, काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाले, ते अर्थात गोलंदाज राहुल बेंडेच्या माध्यमातून। षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4 समाप्त होईल आणि 4 षटकानंतर आपण पाहिलं तर अलीदादा पुरस्कृत नवखार संघाची धावसंख्या 2 बाद 58 धावफलकावर आल्यात। या षटकाचा विचार केला तर राहुलने फक्त 1 धाव खर्च केले आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला तंबूत पाठवलंय। शेवटचं षटक बघूया इथे कोणता गोलंदाज घेऊन येतोय। अर्थात जयेश येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक 5वं षटक घेऊन। जयेश बघूया इथे कशा प्रकारची कामगिरी करेल रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून। आपण पाहतोय शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे, स्लॉगरचं षटक आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर नक्कीच इथे हाणामारी करावी लागेल, ते अर्थात सुमित भगत आणि राजा पाटील याला। संघाची धावसंख्या आतापर्यंत आपण पाहिलं तर 2 बाद 58 धावा तर नक्कीच धावफलकावर आल्यात। षटकातील पहिला चेंडू आपण पाहतोय स्विच हिट अटेंड केलाय आणि नक्कीच चेंडू पाठवलाय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी। खेळाडूला दुखापत होते आय थिंक। चांगला फटका आपण पाहतोय सुमितच्या बॅट मधून पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी सुमितला थोडीशी दुखापत पाहायला मिळते मैदानामध्ये। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या 6 धावेच्या मदतीने 64 धावफलकावर आल्यात। एक चांगली धावसंख्या नक्कीच रचण्यात यश आले, ते अर्थात अलीदादा पुरस्कृत नवखार संघाला। पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं तर नक्कीच स्विच हिट अटेंड केला होता आणि तो नक्कीच आपण पाहिलं तर पूर्णपणे यश आले, ते अर्थात फलंदाज सुमित याला। एक चांगल्या प्रकारचा फटका नक्कीच पाहायला मिळतोय, तो अर्थात सुमितच्या बॅट मधून। अप्रतिम फटका नक्कीच पाहायला मिळतोय, तो अर्थात फलंदाज सुमितच्या माध्यमातून। शेवटचं षटक आहे, शेवटच्या षटकाचा विचार केला तर पूर्णपणे आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर आसमान दाखवलंय, ते अर्थात सुमित भगत याने गोलंदाज जयेश याला। चांगली सुरुवात आपण पाहतोय फलंदाज सुमित भगतच्या माध्यमातून पाहायला मिळते। संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 2 बाद 64 धावफलकावर येत आहेत। षटक क्रमांक आपण पाहिले तर 5वं प्रगतीपथावर असताना आपण पाहिलं तर एक चांगली कामगिरी पाहायला मिळते। षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच अपील केली जाते पंचांकडे, परंतु अपील फेटाळत आहेत। एक धाव तर जरूर येते या चेंडूवर। या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ती अर्थात 65 धावफलकावर येत आहेत।
अंतिम षटक चालू आहे आणि अंतिम षटकाचा विचार केलात तर कुठेतरी एक चांगल्या प्रकारची नक्कीच कामगिरी पाहायला मिळते, ती अर्थात नवखार संघाच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय, कारण का आपण पाहिलं तर नक्कीच सुमित भगतला थोडीशी दुखापत पाहायला मिळते मैदानामध्ये. कुठेतरी आपण पाहिलं तर नक्कीच यावर्षी तो पूर्णपणे फिट दिसत नाही आहे. तरी सुद्धा आपण पाहिलं तर क्रिकेटचं खूप प्रेम आहे, त्यामुळे आपण पाहिलं तर क्रिकेटच्या मैदानावर तो उतरत असतो. बघूया अजूनही आपण पाहिलं तर या षटकातील 4 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. चांगला फटका आपण पाहतोय यावेळी. नक्कीच चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. सुरेख फटका राजाच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. थँक्यू डीजे. या 4 धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 69 धावा धावफलकावर लागतायत. पुन्हा एकदा पाहतो या अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी हेमंत पाटील तैनात दिसतोय. 1 धाव तर नक्कीच येते या चेंडूवर. या एका धावेने आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ते अर्थात 70 धावा धावफलकावर येत आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर अंतिम चालू आहे. चांगली धावसंख्या रचली ती अर्थात अलीदादा पुरस्कृत नवखार संघाने. शेवटचे 2 चेंडू येणे शिल्लक आहेत. बघूया उर्वरित 2 चेंडूमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळते. चांगला फटका आपण पाहतो, क्षेत्ररक्षक त्यांना दिसतोय, परंतु झेल मात्र होत नाही आहे. आणि नक्कीच चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. आउटफील्डला आपण विचार केला तर नक्कीच फास्ट आहे आणि नक्कीच कुठेतरी फायदा होतोय तो अर्थात नवखार संघाला. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 74 पर्यंत. अंतिम चेंडू आपण पाहतोय, परंतु यावेळी खराब चेंडू. नक्कीच दिशा आणि गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज जेच्या माध्यमातून स्वेर चेंडूची घोषणा केली जाते. अवांतर स्वरूपाने धावफलकावर 1 धाव नक्कीच येते आणि या एका धावेनंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती अर्थात 76 पर्यंत. पुन्हा एकदा पाहतोय यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. कार्पेटच्या संचून ट्रॅव्हल होतोय. विनोद तिथे त्यांना दिसतोय. जोपर्यंत चेंडूवर येईल तोपर्यंत आपण पाहिलं तर नक्कीच 1 धाव होते आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज राजा पाटील बॅक टू द पवेलियन. पाच षटकांचा इथे खेळ समाप्त झालाय. 5 षटकानंतर आपण पाहिलं तर अर्थात पहिले सत्र समाप्त झाले. पहिल्या सत्रानंतर आपण पाहिलं तर अलीदादा पुरस्कृत नवखार संघाची धावसंख्या 2 बाद 77 धावा धावफलकावर आल्यात आणि 78 धावांचं मोठं आव्हान आपण पाहतोय रिलायन्स नवगाव संघासमोर. बघूया 78 धावांचा इथले पाठलाग करत असताना इथे कशा प्रकारची कामगिरी पाहायला मिळेल ती अर्थात रिलायन्स नवगाव संघाच्या माध्यमातून. तर विनंती असेल की नवखार संघ आपण थोडी क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे मैदानामध्ये आणि रिलायन्स नवगाव आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्यायची आहे. तर यानंतर होणारा सामना आपण पाहतोय एकविरा थळ विरुद्ध रेवदंडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे.
तत्पूर्वी या सामन्याला सुरुवात होईल. या सामन्याचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी घेऊन जातोय माझे साथी समालोचक पार्थ घरत यांच्याकडे. धन्यवाद. ओव्हर टू पार्थ घरत. धन्यवाद आशुतोष. तर मित्रांनो, वळूया मैदानाकडे. मैदानात चालू असलेला सामना अलीदादा पुरस्कृत नौखार विरुद्ध रिलायन्स नवगाव. तर मित्रांनो, रिलायन्स नवगाव संघाने टॉस जिंकला आणि नौकार संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. नौकार संघाने त्यांना प्रत्युत्तर देत 77 धावा ठोकल्या आणि त्यांना आव्हान दिले ते तब्बल 78 धावांचं. आजच्या दिवसात म्हणता येईल मित्रांनो, मागच्या सामन्यात तब्बल 85 धावा ठोकल्या गेल्या होत्या. या सामन्यात तब्बल 77 धावा ठोकल्यात आणि रिलायन्स नवगाव संघासमोर एक भलं मोठं असं एक उंच इमारतीसारखं आव्हान ठेवलं 78 धावांचं. आणि नौकारसारख्या गोलंदाजीच्या अटॅक समोर ज्यांच्याकडे अक्षय पाटील मोने आहे, ज्यांच्याकडे तेजस आहे, ज्यांच्याकडे किशोर आहे, त्यांच्याकडे राजा पाटील आहेत, ज्यांच्याकडे विलास यांसारखे एक्सपिरियन्स खेळाडू आहेत, त्यांच्या बॉलिंग अटॅक समोर 78 धावा चेस करणं हे सोपंसं आव्हान नसणार आहे मित्रांनो. आणि त्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी नवगाव संघाची ओपनिंगची जोडी विनोद वाटकरे आणि हेमंत पाटील मैदानाकडे वाटचाल करताना दिसतात. तर मित्रांनो, यानंतर होणारा सामना एकविरा थळ विरुद्ध रेवदांडा. दोन्ही संघांच्या कर्णधारांना मी विनंती करतो की टॉससाठी समालोचन कक्षापाशी यायचं आहे. लवकरात लवकर सामना सुरू करायचा मित्रांनो. सामन्याला जास्तीत जास्त षटकं खेळवायचे, त्यामुळे कोणताही विलंब करायचा नाहीये. जास्त वेळ दवडायचा नाही, लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. कारण आयोजकांच्या मार्फत सूचना येते की आपल्याला सर्व सामने हे जास्तीत जास्त षटकांचे खेळवायचे आहेत. एकविरा थळ आणि रेवदांडा संघ दोन्ही संघांच्या कर्णधाराने टॉससाठी यायचं आहे. सुमित तर याच दरम्यान मित्रांनो टॉस होते. एकविरा थळ विरुद्ध रेवदांडा यांच्या दरम्यान टॉस होतोय. नाणेफेकीचा कौल झुकतोय रेवदांडा संघाच्या बाजूने. त्याच दरम्यान मित्रांनो, मैदानाकडे वळूया. पहिला चेंडू स्विचित करण्याचा मानस होता, पण तो मानस चुकीचा ठरतो आणि निर्धाव चेंडूने षटकाची सुरुवात होते, इनिंगची सुरुवात होते. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप करण्याचा मानस नक्कीच होता, पण पंचांनी तो चेंडू स्वैरघोषित केला. पुन्हा एकदा तेजस सज्ज. यावेळीच मात्र हेमंत पाटीलने चेंडू भिरकावून दिला. तो डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये चेंडू जातो, तो सरळ सीमारेषा पार 6 धावा
षटकाराने खातं खोलतो तो हेमंत पाटील. हवा कोणत्या बाजूला आहे, दिशा कोणत्या बाजूला आहे त्याचा मला फरक पडत नाही, मी चेंडू भिरकावून देणार हे त्याचे इरादे स्पष्ट करतोय. त्याच दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा फटका आणि यावेळेस मात्र चेंडू ठोकून दिलाय तो. वन बाउन्स डीप मिड विकेट, सीमारेषा पार 4 धावांसाठी. यशस्वी होतोय हेमंत पाटील याचा. हेमंत पाटील एक नवगाव संघातील एक मोठं नाव, त्याने मागील 7 ते 8 वर्ष नवगाव संघासाठी खूप चांगली कामगिरी केली आहे. यावेळेस मात्र रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न अयशस्वी होतोय. चेंडू जातोय तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. यावेळेस मात्र तेजस कमबॅक करतोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती 11 वर. यावेळेस मात्र चेंडू लटवलाय तो लॉंग ऑफ झोन मध्ये. एक सुरेख प्रयत्न म्हणतात राजा पाटील याचा, प्रयत्न अयशस्वी होतोय. चेंडू जातोय तो सरळ सीमारेषा पार 4 धावांसाठी. जर आपल्याला एवढ्या भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा असेल तर नक्कीच अशा प्रकारची फलंदाजीची गरज आहे. हे जाणले ते नवगाव संघाने, हे जाणले ते हेमंत पाटीलने. पुढील चेंडू हेमंत सज्ज. यावेळेस मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय. चेंडू जातो तो डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार 6 धावांसाठी. पहिल्या षटकात तेजसवर प्रहार केला, तेजसवर हल्ला बोल गेला, तेजसवर हल्ला चढवलाय आणि तब्बल 21 धावा ठोकल्यात. अजूनही पहिल्या षटक प्रगतीपथावर आहे. पहिल्या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या डोक्यावर मिड ऑफच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, थोडासा मिसजज होतोय, झेल मात्र सुटतोय. हेमंतला मिळते ती 1 धाव. पहिलं षटक समाप्तीकडे वळते. पहिल्या षटकाची सांगता होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्या त्या बिनबाद 22 धावा. 78 धावांचं ते भलं मोठं जे आव्हान आहे त्या आव्हानाला सोपं करण्याचं काम मात्र हेमंत पाटील करून देतोय. तर मित्रांनो, यापुढील होणारा सामना एकविरा थेळ विरुद्ध रेवदांडा. रेवदांडा संघाने टॉस जिंकलेला आहे. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 56 धावांची गरज. सामना जवळ आला आणि सामना पुन्हा एकदा लांब नेण्याचा प्रयत्न करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय तो एक अलिबाग तालुक्यातील वन ऑफ द टॉप ऑलराऊंडर्स अक्षय पाटील उर्फ मोन्या, ज्याने आपल्या नावाचा डंका खूप लवकर पेटवला आणि खूप मोठमोठ्या संघांकडून मित्रांनो खेळताना बघतो आपण हा खेळाडू. कारण मोन्या एक बघितलं तर एक 24 वर्षीय खेळाडू आहे आणि त्याने खूप लवकर बरेच मोठ्या संघांसाठी खेळलेल्या अलिबाग तालुक्याचा जो संघ जातो त्या संघाचं प्रतिनिधित्व करतो. तो आत्ताच नुकतीच झालेली RPL स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये टॉप 6 मध्ये पोहोचणाऱ्या संघामध्ये अक्षय पाटील मोन्याचं नक्कीच स्थान होतं. आणि रायगड प्रीमियर लीगच्या पहिल्या पर्वातला पहिला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपला अलिबागचा अक्षय पाटील मोन्या हा ठरला. आता मात्र गोलंदाजी सज्ज. आयटम राऊंड विकेट आणि ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. पंचांकडे दाद मागितली जाते, पंच दाद फेटाळून लावतात आणि आता मात्र थोडस गच्चा क्षेत्ररक्षण ओव्हरच्या स्वरूपात तब्बल 5 धावा मिळतील त्या नवगाव संघाला. जर आपल्याला विजेपद ओलांडायचं असेल तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण, अशा प्रकारचं मिसजजिंग चालणार नाही मित्रांनो. या प्रकारच्या गोलंदाजीवर आपण अशा प्रकारे क्षेत्ररक्षण केलं तर गोलंदाजाच्या मनस्थितीवर नक्कीच दबाव पडू शकतो
आणि ते मोन्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटून दिसते. धावसंख्या 5 ने झरारी मारते. धावसंख्या पोहोचते ती 27 धावसंख्येवर. आता मात्र येणारे 23 चेंडू आणि 51 धावांची गरज असेल. सामना हळूहळू जवळ होत चाललाय. सामन्याचं समीकरण हळूहळू छोटं होत चाललंय आणि ते छोटं करण्यामागे योगदान आहे ते हेमंत पाटीलचं. ते छोटं करण्यामागे योगदान आहे ते विनोद वाटकरेचं. याच दरम्यान थोडासा फिरकी पद्धतीचा चेंडूतला वेग काढून घेतला होता. चेंडू मागे निमिष येतोय. धावसंख्येत 1 ने वाढ होते. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. 28 ऑन अ स्कोर बोर्ड. अजूनही 50 धावांची गरज असेल मित्रांनो. जर आपण नौकार संघाकडे बघितलं, नौकार संघाकडे अजूनही विलास आणि राजासारखे अतिशय एक्सपिरियन्स खेळाडू आहेत. त्याच दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडू भिरकावून दिला तो लॉंग ऑन सीमारेषा पार 6 धावांसाठी. अतिशय सुरेख प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेरचा होता आणि चेंडू भिरकावून दिला तो डीप लॉंग ऑन सीमारेषा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा यावेळेस मात्र सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. हेमंत पाटीलला पूर्णपणे चकवले, हुकवले, फसवले. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे 1 तुझा तर 1 माझा. हे इरादे मोन्या स्पष्ट करून दाखवते. धावसंख्या स्थिरावली ती 34 वर. पुन्हा एकदा स्लो पद्धतीचा चेंडूतली गती काढून घेतली होती आणि आता मात्र हेमंत पाटीलला परतीचं पहिली विकेट पहिला हादरा बसत तर नवगाव संघाला एक स्लो पद्धतीचा चेंडू होता. फुलटॉस नक्कीच होता पण चेंडूची गती काढून घेतली होती. त्यामुळे हेमंत पाटीलला ज्या पद्धतीने चेंडू भिरकवायचा होता त्याच्यात यश मिळालेलं नाहीये आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात येतो तो कमलाकर दादले. आता मात्र स्ट्राईकवर असेल तो विनोद वाटकरे, नवगावचा वंडर बॉय. विनोद वाटकरे चेंडूला तटवून देतो तो मिड ऑन झोन मध्ये. 1 धाव काढण्याचा प्रयत्न फेटाळून लावलाय. धावसंख्या स्थिरावली होती 34 धावसंख्येवर. 2 षटकांची समाप्ती. धावसंख्या झाली 34. मोन्याने षटकात तब्बल 12 धावा खर्च केल्या आणि त्या 12 धावांमध्ये त्या 5 धावा ओव्हरथ्रोच्या सुद्धा होत्या. तितकंसं चांगलं षटक म्हणता येईल मित्रांनो. पहिल्या षटकात तब्बल 22 धावा कुठल्या गेल्या. दुसऱ्या षटकात ज्या एंडने जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न होतो त्या एंडने फक्त 12 धावांचं षटक टाकलं ते अक्षय पाटील उर्फ मोन्याने आणि हेमंत पाटील सारखा एक अडथळा दूर केलाय. नौकार संघाकडे आपण बघितलं तर नौकार संघाकडे तितकेसे चांगले गोलंदाज आहेत. त्यामुळे हा संघ आपल्या अलिबाग पट्ट्यात, आपल्या खारेपाट पट्ट्यात चांगली कामगिरी करत असतो. कारण आपण टेनिस क्रिकेटकडे बघितलं मित्रांनो तर ज्या संघाकडे जास्तीत जास्त चांगले 4 ते 5 गोलंदाज असतात तो संघ नक्कीच वरचढ ठरत असतो. आणि त्याच पद्धतीचा बॉलिंग लाईनअप नौकार संघाकडे नक्कीच आहे. तेजसच्या रूपात, मोन्याच्या रूपात, विलासच्या रूपात आणि राजा पाटीलच्या रूपात. आणि ज्या सगळ्यांना ज्यांनी या सर्वांना घडवलं असे महेंद्रदादा म्हात्रे. आज महेंद्रदादा म्हात्रे खेळताना दिसत नाहीयेत. आता मात्र विलास गोलंदाजीसाठी येतोय. आपला फिरकीचा जादूगार ज्याने कित्येक सामने नौकार संघासाठी जिंकवून दिलेत. कित्येक वर्ष नौकार संघाची सेवा केलेला, कित्येक वर्ष अलिबाग क्रिकेटची सेवा केलेला खेळाडू विलास मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय. सामना करेल तो कमलाकर दादले. मिस्टर परफेक्ट नॉन स्ट्राईकवर आहे तो नवगाव संघाचा वंडर बॉय विनोद वाटकरे. आता मात्र गरज असेल ती
44 धावांची. येणारे 18 चेंडू आणि 44 धावा. समीकरण सोपं होत चालले. समीकरण सोपं करण्यामागे हात आहे तो हेमंत पाटीलचा, विनोद वाटकरेचा आणि कमलाकर दादलेचा. सामना लवकर चालू करायचा मित्रांनो. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे मित्रांनो. अजूनही पहिल्या फेरीचा एक सामना होणं बाकी आहे. आपण बघितलं तर AB ग्रुप अलिबाग संघाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे. मरुवाई वर्सोली संघाने दुसऱ्या फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि या सामन्यातून जो संघ जिंकेल तो दुसऱ्या फेरीत प्रवेश करेल. त्याच दरम्यान वाडेश अंगांच्या दिशेने तटवलेला चेंडू थोडंसं गचाळ होतंय, रूपांतर होते ते 2 धावांमध्ये. धावसंख्येत 2 ने वाढ धावसंख्या झाली आहे ती 36 धावा. आपण बघितलं मोहनाच्या गोलंदाजीवर सुद्धा एक ओव्हरथ्रो गेला होता. विलासच्या गोलंदाजीवर सुद्धा एक ओव्हरथ्रो जातोय. जेव्हा गोलंदाज अतिशय सातत्यपूर्ण सुंदर गोलंदाजी करत असतो तेव्हा अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची त्याच्याकडे अपेक्षा नसते. जेव्हा त्याला चांगलं क्षेत्ररक्षण लाभतं तेव्हा तो आपल्या संघासाठी नक्कीच सामना जिंकवून देऊ शकतो. मित्रांनो, हवेचा ओघ वाढलेला दिसतोय. समुद्राने आपली दिशेला जोर दिलेला दिसतोय. आणि यावेळेस मात्र एक सुरेख चेंडू फलंदाजाला फसवलंय. आणि पंच हा चेंडू स्वैर घोषित करतायत. मित्रांनो, पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. कोणत्याही प्रकारचं आक्षेप घ्यायचा नाहीये. पंच आपले तटस्थ पंच प्रसाद पिळणकर आणि गौरव कवळे त्यांचा निर्णय अंतिम असणार आहे. याच दरम्यान पुढील चेंडू विलास सज्ज. स्विचिट पद्धतीचा चेंडू मारण्याचा प्रयत्न. चेंडू यष्ट्यांचा वेध घेऊन यष्ट्या उद्ध्वस्त करतोय. विलासला मात्र सफलता मिळते. स्विचित करण्याचा प्रयत्न होता. कमलाकर दादले यांचा प्रयत्न अयशस्वी झाला आणि चेंडूने यष्ट्या उद्ध्वस्त केला. यालाच म्हणतात मित्रांनो एक्सपिरियन्स, जो विलासकडे नक्कीच आहे. आणि विलासच्या गोलंदाजीला प्रतिउत्तर देण्यासाठी नवगाव संघाने आपला एक लेफ्ट हँडेड फलंदाज, ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर बऱ्याच फलंदाजांना नाचवले होते, तो आता फलंदाजीसाठी आलाय. राहुल बेंडे. वाऱ्याचा ओघ बघितलं नवगाव संघाने, वाऱ्याची दिशा बघितली नवगाव संघाने, वाऱ्याचा जोर बघितला आणि त्यासाठीच लेफ्टी फलंदाजाला फलंदाजीसाठी पाठवलंय. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. जास्त वेळ दबडायचा नाहीये मित्रांनो. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडूचा तो मिड विकेट झोन मध्ये सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळते मित्रांनो. धावसंख्या 1 ने पुढे सरसावेल. धावसंख्या झाली आहे ती 38 धावा. आता मात्र विनोद वाटकरे स्ट्राईकवर असेल.
ज्याने हे समीकरण नक्कीच सोपं करण्याचा प्रयत्न केले, पण त्यांच्यासाठी समीकरण परत कठीण करून देण्यासाठी विलास गोलंदाजी मार्कवरला अतिशय सुरेख गोलंदाजी याने केली आहे. तीन चेंडू फेकलेत, फक्त 3 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा सुरेख चेंडू, हलकीशी अपील नक्कीच केली होती पण अंपायरनी अपील फेटाळून लावले. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा विलास सज्ज होतोय. सुंदररित्या टटवलेला चेंडू मिड विकेट झोन मध्ये तेजस तैनात. तेजसचं सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळते. चेंडूने त्याची दिशा बदलली आणि आपल्या शरीराला झोकून दिलं चेंडूच्या दिशेने. धावसंख्येत 1 ने वाढ, धावसंख्या झाली होती 39 धावा. षटकातील शेवटचा चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी किशोरच्या माध्यमातून बघायला मिळते. जो धावसंख्येचा ओघ वाहत होता, जो धावसंख्येला उधाण आला होता, त्या धावसंख्येला रोख लावण्यासाठी विलास आला आणि विलासने अतिशय सुरेख गोलंदाजी केली. आणि अतिशय सुरेख तटवलेला चेंडू मागे निमिष येतोय आणि एक सुंदर असं षटकाची समाप्ती होते. किशोर याच्या विलास याच्या 6 चेंडू फेकले आणि 6 धावा दिल्या. धावसंख्या झालेली आहे ती 40 धावा. धावसंख्या झाली आहे ती 39 धावा. जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 38 धावा, 39 धावांची गरज असेल. येणारे 12 चेंडू आणि 39 धावांची गरज असेल. 19.50च्या सरासरीने धावा ठोकाव्या लागतील. प्रत्येक षटकामागे नक्कीच मित्रांनो 2 ते 3 षटकार यावे लागतील, कारण 12 चेंडू आणि 39 धावा हे सोपं समीकरण नाहीये. आपण बघितलं जर पहिल्या 2 षटकामध्ये अतिशय सुरेख फलंदाजी नक्कीच केली होती, पण त्या फलंदाजीला रोख लावलं त्या विलास याने. आणि आता मात्र विलासच्या पावलानं पाऊल टाकण्यासाठी पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 4थं षटक घेऊन आलाय तो अक्षय पाटील उर्फ मोन्या. या षटकावर निर्धारित असेल तर या सामन्याचं भवितव्य, कोण जाणार दुसऱ्या फेरीत, कोण जॉईन करणार AB ग्रुप अलिबाग मरुआई वर्सोली संघाला. आपण जर बघितलं तर आज एक सुपर 8चा लॉट बघायला मिळतोय. कालच्या दिवसातून फ्रेंड्स ग्रुप हशिवरे हा संघ क्वालिफाय झाला होता. प्रफुल्ल पाटील उर्फ पिंट्या याने सातत्यपूर्ण कामगिरी केली होती. प्रसाद पाटील याचा तो झेल विसरता येणार नाही मित्रांनो. त्याच पुढील चेंडू, यावेळेस मात्र नियम क्रमांक 22 चा अवलंब होतोय. फलंदाज चेंडू स्वैर घोषित करतात. पंचांकडे दाद नक्कीच मागितली जाते मित्रांनो रनआउटची, पण पंच अपील फेटाळून लावतात. स्वैर चेंडूने षटकाची सुरुवात होते. धावसंख्या झाली आहे ती 40 धावा. आता मात्र समीकरण थोडंसं कमी झालंय, 12 चेंडू आणि 38 धावा. पुन्हा एकदा अक्षय पाटील मोन्या, राईट आर्म राऊंड विकेट. विनोद माटकरेचा मारण्याचा प्रयत्न चुकतोय. चेंडू जातोय तो सरळ शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये. निर्धाव चेंडूची सांगत होते. येणारे 11 चेंडू आणि 38 धावांची गरज. समीकरण हळूहळू मोठं होत चाललंय. सामना हळूहळू लांब होत चाललाय आणि यात मोठा हात आहे तो विलासचा आणि मोन्याचा. याच दरम्यान पुन्हा एकदा सुरेख चेंडू, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. विनोद वाटकरेला चेंडू खोदून काढण्यास भाग काढला. कोणती धाव येत नाहीये. विनोद वाटकरेला माहित आहे की स्ट्राईक माझ्याकडे ठेवणं गरजेचं आहे, त्यामुळे कोणती धाव घेतली गेली नाहीये. येणारे 10 चेंडू आणि 38 धावांची गरज. कमीत कमी 5 ते 6 मोठे स्ट्रोक नक्कीच लगावे लागतील विनोद वाटकरे याला. त्याच पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय तो सरळ लॉंग ऑन झोन मध्ये. पंच आपला निर्णय कळवायचा आहे.
पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण बघायला मिळतं मित्रांनो. कोणतीही धाव मिळत नाहीये. येणारे 9 चेंडू 38 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडू भिरकावून दिलाय तो कावकोन सीमारेषा पार 6 धावांसाठी. ची गरज, अशाच प्रकारच्या फटक्यांची गरज नक्कीच असेल. पुन्हा एकदा ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोदून मारलाय पण कोणतीही धाव मिळत नाहीये. आता मात्र समीकरण अजून मोठं होते. 7 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल ती रिलायन्स नवगाव संघाला. जवळपास 4 ते 5 मोठे स्ट्रोक लागावे लागतील. 4 ते 5 षटकार लागावे लागतील. त्याच 4-5 षटकारांपैकी एक षटकार नक्कीच होते. पुन्हा एकदा चेंडू जातो तो कावकोन सीमारेषा पार 6 धावांसाठी. आता मात्र समीकरण थोडस बदलतंय. येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल आणि हे समीकरण अजून अवघड करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आलाय तो अलिबाग क्रिकेटमधील वन ऑफ द बेस्ट फिल्डर्स राजा पाटील, ज्याच्या नावावर अतिशय उल्लेखनीय असे अनेक झेल आहेत. अलिबागचा सर्वात जास्त सेफ हँड खेळाडू राजा पाटील आता मात्र गोलंदाजी मार्कवर आहे. 6 चेंडू आणि 26 धावांची गरज. समोर असेल तो राहुल बेंडे. 4 षटकार नक्कीच ठोकावे लागतील जर विजेपद गाठायचं असेल नवगाव संघाला. आणि नवगाव संघाने अशा गोष्टी भरपूर वेळा करून दाखवलेल्या आहेत. 2 वर्षापूर्वी हशिवऱ्याच्या मैदानावर जेव्हा 6 चेंडूमध्ये 24 धावा हव्या होत्या तेव्हा 4 षटकार ठोकून तो सामना जिंकवून दिला होता. त्यावेळीच मात्र निखिल कवळे फलंदाजी करत होता आणि शेवटचा षटकार मारला होता तो निवास गावंडे याने. यावेळेस मात्र राहुल बेंडे फलंदाजी मार्कवर आणि स्वैर चेंडूने षटकाची सुरुवात होते. आता मात्र 6 चेंडू आणि 25 धावांची गरज. फलंदाज शफल झाला होता म्हणून गोलंदाजाने दाद नक्कीच मागितली होती पण दाद फेटाळून लावले आणि स्वैर चेंडू घोषित होतोय. 6 चेंडू 25 धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न चुकतोय पण 22च्या स्वरूपात एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. येणारे 5 चेंडू आणि 24 धावा. जर हा सामना आपल्या झोळीत भरायचा असेल तर 4 मोठे स्ट्रोक लागावे लागतील. विनोद वाटकरेला आपला क्लास दाखवावा लागेल. आत्ताच नुकत्याच झालेल्या रायगड प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये इन्क्रेडिबल खालापूर या विजेतेपद पटकावणाऱ्या संघाचा पार्ट होता विनोद वाटकरे, ज्याने आपल्या फलंदाजी जोरावर अतिशय सुरेख कामगिरी केली आणि चांगल्या संघांना पराभूत करून विजेतेपद पटकावलं. कम्प्लिटली अनबिटन टीम राहिली इन्क्रेडिबल खालापूर. आपल्या लीगमधील सुद्धा 3ही सामने जिंकले. क्वालिफायरचे 2ही सामने जिंकले. फायनलच्या सामन्यात 1 साइड विजय मिळवला. त्याच संघाचा पार्ट असणार विनोद वाटकरे. यावेळेस मात्र लेफ्ट हँडेड फलंदाजी करणार. वाऱ्याचा जोग ओळखलाय, वाऱ्याचा दिशा ओळखली आहे आणि आता मात्र फुलर लेन पद्धतीचा चेंडू विनोदला चकवतोय, विनोदला हुकवतोय. येणारे 4 चेंडू आणि 24 धावांची गरज. विनोदने ओळखलंय की वारा ज्या बाजूला आहे त्या ओघाने मला फलंदाजी करावी लागेल आणि आता मात्र लेफ्ट हँडेड फलंदाजीसाठी उभा राहिलाय. मूळतः तो राईट हँडेड आहे. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न चुकतोय. फलंदाज झुकतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते आणि आता मात्र सामना आपल्या 99% झोळीत भरला तो नवखार संघाने, कारण आता 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. गोलंदाजाच्या चुकीशिवाय हे समीकरण फारसं अवघड आहे, फारसं मुश्किल आहे, फारसं कठीण आहे.
यापुढील होणारा सामना एकविरा तळ विरुद्ध रेवदंडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आपला जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर अंमलात आणायचा आहे. रेवदंडा संघ आता मात्र बॅटची कडा घेतो आणि चेंडू जातोय तो सरळ किशोरच्या हातामध्ये. विनोद वाडकरीची खेळी समाप्त होते. तो सिरीजचा मानकरी ठरला होता असा जयेश सामना करतो तो राजा पाटील याचा. सामना नक्कीच हरला असेल नवगाव संघ, पण प्रयत्न ते 100% केले. प्रयत्न करणाऱ्यांना नक्कीच यश मिळतं मित्रांनो. शेवटचा चेंडू 24 धावांची गरज. रेवदंडा संघ आपला जो काही निर्णय असेल तो लवकरात लवकर अंमलात आणायचा आहे. शेवटचा चेंडू जयेशने भिरकावून दिलाय. चेंडू हवेत आहे, नोमॅन्स लँड मध्ये पडतोय आणि जयेशला मात्र कोणत्या प्रकारची धाव मिळत नाही. रेवदंडा संघाने टॉस जिंकलेला आहे आणि त्यांनी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि थळ संघाला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलेलं आहे. एक वेगळासा असा निर्णय बघता येईल मित्रांनो, कारण भरपूर आपण अलिबाग क्रिकेटचे सामने बघतो. फलंदाजी करण्याचा निर्णय फक्त 2च वेळेला घेतला जातो, जेव्हा कोणत्या ग्राउंडात चेस होत नाही आणि दुसऱ्यांदा जेव्हा अंधार पडलेला असतो. आता मात्र रेवदंडा संघाने जाणले की या मॅचेसमध्ये चेस होत नाहीये, म्हणून त्याने फलंदाजीचा निर्णय घेतलेला